वाढदिवस बाप माणसाचा, अर्थातच तुमचे माझे आपल्या सर्वांचे लाडके दादा उद्धवराव खैरनार यांचा आज सहस्रचंद्रदर्शन सोहळा. मंडळी नमस्कार. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात 1000 पौर्णिमा येऊन गेल्या की सहस्रचंद्रदर्शन सोहळा हा समारंभ करता येतो. या सहस्रचंद्रदर्शन समारंभावेळी जमलेल्या खैरनार कुटुंबावर प्रेम करणाऱ्या तमाम नातलग, आप्तेष्ट, मित्रपरिवार, ज्येष्ठ, श्रेष्ठ, कनिष्ठ आणि जमलेल्या तमाम हितचिंतकांचं आम्ही खैरनार कुटुंबाच्या वतीने हृदयापासून स्वागत करतो. मंडळी, व्यक्तीच्या आयुष्यात एका वर्षात 12 पौर्णिमा येतात. 80 वर्षाच्या आयुष्यात 80 गुणिले 12 म्हणजेच 960 येतात. दर 5 वर्षात 2 अधिक मास येतात आणि त्या अधिक मासात एक जास्तीची पौर्णिमा असते. 80 वर्षात 80 गुणिले 5 गुणिले 2 अशा 960 अधिक 32 बरोबर 992. अर्थातच साधारणपणे व्यक्तीचे वय 80 वर्ष झालं की सहस्रचंद्रदर्शनाचा समारंभ येतो. असाच एक महत्त्वाचा सुवर्णक्षण आज दादांच्या वाढदिवसानिमित्त आपल्याला अनुभवायला मिळतोय. दादांनी आयुष्यात काय केलं आणि काय कमवलं हे आज आपल्यासमोर मांडण्याचा मी एक छोटासा प्रयत्न करतोय. आज आपल्या सर्वांचे लाडके दादा अर्थातच उद्धवराव खैरनार यांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त आपण जमलो आहोत. मित्रहो, उद्धवराव अर्थातच आपले लाडके दादा एक बाप माणूस. बाप नाव छोटं पण अर्थ जगापेक्षा मोठा. जगात सगळं समजण्यासाठी वेळ लागतो, पण बापाचं मोल समजायला आयुष्य कमी पडतं. घराच्या भिंती मजबूत असतात, पण घराची खरी मजबूत पायाभरणी म्हणजेच बाप असतो. तीच दादांनी केली. तो कमी बोलतो पण मनात खूप जपून ठेवतो. तो थकतो पण कधीच दाखवत नाही. तो रडतोही पण आपल्या आनंदासाठी स्वतःला सावरतो. आपल्या छोट्याशा खुशीसाठी त्याच्या मोठ्या मोठ्या इच्छा बाजूला ठेवणारा, घरासाठी जगणारा, आयुष्यभर न थकणारा तो म्हणजे तुमचा माझा आपल्या सर्वांचा लाडका बाप, ज्याचं सावलीसारखं अस्तित्व असतं. बाप हा कठोरपणे वागत असतो. समाजात बापाला अनेक लेखकांनी फारसं महत्त्व दिलं नाही जेवढं आईला दिलं गेलंय. पण बाप एक शांत सावली असतो. जगात प्रत्येक नातं शब्दांनी जवळ येतं, पण बापाचं नातं त्याच्या कृतीतून ओळखायला येतं. घरचा दिवा लावण्यासाठी, स्वतःच्या स्वप्नांच्या ज्योती कमी करणारा, आपल्या पावलांना उभं करण्यासाठी स्वतःचं पाय थकवणारा. तो हसतो पण त्याच्या चेहऱ्यामागे असंख्य चिंता दडल्या असतात. तो बोलत नाही पण प्रत्येक शब्दामागे आपली काळजी गुंतलेली असते. आई भावना शिकवते तर बाप आयुष्य जगायला शिकवतो. ज्याच्या ताकदीनं आपण बळकट होतो, ज्याच्या सावलीत आपण सुरक्षित असतो, ज्याच्या प्रेमाला आवाज नसतो पण खोली अमर्याद असते, असाच बाप माणूस. आयुष्याचा खरा आधारवड म्हणजेच आपले लाडके दादा. दादांना पहिल्यांदा सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त मनापासून खूप खूप शुभेच्छा. मित्र हो, ध्याने या गावातील आदर्श खैरनार कुटुंब. एकेकाळी जोडगे येथे राहणारं खैरनार कुटुंबीय गावात मारामारी झाली म्हणून सटाणा तालुक्यातील नामपूर जवळील निसर्गाच्या कुशीत वसलेल्या ध्याने गावात स्थलांतरित झालं. आमचे पणजोबा देवमन यांना तानाजी आणि वेडू ही 2 मुलं. आम्ही सर्व वेडू शेठ यांची वंशावळ. वेडू शेठ यांना 3 मुलं. सर्वात मोठे शंकर शेठ, ज्यांना आम्ही बापू म्हणत होतो. मधले कृष्णा शेठ, ज्यांना आम्ही नाना म्हणत होतो. आणि सर्वात लहान माझे वडील जगन्नाथ, ज्यांना आम्ही अण्णा म्हणतो. पूर्वीच्या काळी हाताने चालवायची शिलाई मशीन होती. वेडूशेठ यांचा चरितार्थ हा शिलाई मशीनवर चालत असे. ध्याने येथे नामपूरहून दुतर्फा झाडी असलेल्या कच्च्या रस्त्यावरून त्या काळी पायी जावे लागत.
नंतर एस टी बसची व्यवस्था झाली. हिरवेगार शेत व रस्त्यात लागणारा एक मोठा डोंगर, शेताच्या कडेला शेराचे कुंपण, त्यावर चमचमणारे काजवे, ध्याने उंचावर तर उतरणीला अशी 2 टुमदार खेडी आणि मधून वाहणारी उथळ पात्र असलेली मौसम नदी, असे या ध्याना गावाचे निसर्ग रम्य असं वर्णनीय दर्शन आपण पाहत असतो. या ध्यानात एक मातीचे घर, पुढच्या दारी एक मशीनचा गोठा, त्यामागे भरपूर उजेड असलेली 2 दारांची एक ओसरी घर, तिला लागून बाळंतणीची अंधारी खोली, मागे भरपूर उजेड असलेली मोकळी पडवी, जिला मातीच्या भिंतींचं कुंपण, मोकळ्या जागेत कृष्ण तुळस असलेलं मातीचं तुळशी वृंदावन, एका बाजूला एक आडोसा केलेली छोटी भिंत, त्याला लागून 2 चुली आणि एक ऊन चूल, त्याला घरात उजेड येण्यासाठी सानं, हातून सरपटाई, रहाट्याच्या सहाय्याने पाणी शेंदून आंघोळ करण्याची मजा काही औरच होती. या घरात मायेची एक ऊब होती. गावाच्या बाहेर एक अंबराई होती. शुद्ध हवा, झाडांची सावली, पानांची सळसळ, खूप सुंदर होती ती अंबराई, ज्याचे आंबे खूप गोड असायचे. म्हशीचं दूध, अंबराईचं उत्पन्न, शिवणकामावर मिळणारं धान्य, हेच गुजराणीचं एक साधन. वेडूशेठ यांची 3 मुलं मोठी झाली. बापूंचं लग्न अगदी लहान असताना झालं. उत्राणे गावातील एक छोटी मुलगी सोन पावलाने खैरनारांच्या घरात आली, जिचे नाव पार्वताबाई, जिला सर्व गावातील लोक ठगूबाई बोलायचे. बापू यांना शिवणकामात रुची असल्यानं त्यांनी तो व्यवसाय स्वीकारला. यावेळी पायाने चालवायची शिवण मशीन घेतली. सासुरवास भोगत जीवन कंठीत असलेल्या काकूंच्या पदरी 6 मुले हाताशी लागली. सर्वात मोठी कलाबाई, नंतर उद्धवराव अर्थात भाऊ, त्यानंतर सोमनाथ भाऊ, त्यांच्या पाठी मीराबाई, रुखाबाई आणि शेंडपळ शिवाजी अशी मुलं झाली. नाना आणि अण्णा यांनी शिक्षणाची उमेद ठेवून नागपूर व सटाणा येथे जाऊन SSC अर्थात 10वीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. अण्णाने नानांसाठी भाऊ प्रेम म्हणून डमी बसून 2दा SSCची परीक्षा दिली. गरिबीत वाढलेली ही 2 मुले यांनी मराठा बोर्डिंग येथे वाढप्याची कामे करून शिक्षण पूर्ण केलं. यावेळी SSC झालेल्या मुलांना सरकारी नोकरीत बोलवित होते. अण्णा आणि नाना रेव्हेन्यू खात्यात लागले. नानांना शेतकी खात्यात आवड असल्याने पुढे त्यांनी शेतकी खातं जॉईन केलं. 3 भावांमध्ये खूप प्रेम होतं. इकडे बापूंच्या घरी गरिबीमुळे संसाराची ओढाताण होत होती. मुले ध्याने गावात शिक्षण घेत होती. अण्णा व नाना या दोघांनी मोठ्या भावाच्या संसाराला सर्वतोपरी मदत करून त्यांच्या संसाराचा गाढा उभा केला. मोठ्या मुलीचं लग्न लावून दिलं. उद्धव भाऊंनी नाशिक येथे येऊन अण्णांच्या घरी राहून SSCची परीक्षा पास केली. अण्णांनी त्यांना तलाठी म्हणून लावून दिलं. पुढे अण्णांनी सोमनाथ भाऊ यास गोडाऊन कीपर म्हणून लावून दिलं, परंतु त्याने ती नोकरी सोडून पुढे VIP कंपनी जॉईन केली. अण्णांनी गावातील नातेवाईक प्रभाकर, त्याचा भाऊ शिवलाल, गावातील तब्येतीने धडधाकट असलेल्या दगा गोसावी यास पोलीस खात्यात लावून दिलं. या सर्वांनी मिळालेल्या संधीचं सोनं करत प्रगतीचा उच्चांक गाठला. अण्णांनी गावातील शेतकऱ्यांचे प्रश्नही सोडवले. दुर्दैवाने शिवलाल यांचा मृत्यू झाला. गरिबीतून सुखीचे दिवस या सर्वांना प्राप्त झाले. शिवाजी दूध डेअरीमध्ये नानांच्या मोठ्या मुलामुळे लागला. एकंदरीत दुःख भरे दिन बीतरे भैया अशीच गत. उद्धव भाऊंनी त्र्यंबकेश्वर, निकवेल, कळवण, सटाणा इत्यादी भागात तलाठी म्हणून काम केलं. त्यांना सर्कल ऑफिसर म्हणून प्रमोशनही मिळालं. नाशिकला 1995 साली मी राजपत्रित अधिकारी म्हणून कलेक्टर ऑफिस जॉईन केले. उद्धव भाऊ माझ्या बाजूच्या ऑफिसमध्येच होता. उद्धव भाऊची 3 मुलं, ती मनीषा अभ्यासात प्रावीण्य मिळवून जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका म्हणून लागली. संतोष यांनी अभियांत्रिकीचं उच्च शिक्षण घेऊन दैदिप्यमान अशी प्रगती केली. तर धाकटा योगेश फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये लागला आहे. परदेशात नोकरी केलेल्या संतोषला विमानतळावर सोडण्यासाठी आपला संपूर्ण परिवार गेला होता. तो जीवनातील आनंद या परिवारास विशेष वाटत होता. संतोषने परदेशात सायकल चालवत जॉब केला. आईवडिलांबद्दलचं त्याचं प्रेम काही विशेषच. बंगलोर येथील पर्यटनासाठी त्याने आईवडिलांसाठी केलेली विमानाची व्यवस्था ही त्यांच्या आनंदाला उधाण आणणारी होती. आकाशात उंच भरारी आणि ते वेध घेणारी
त्यांचे मन आनंदाचं स्वप्न पाहत होती. मालू वहिनी स्वभावाने अत्यंत प्रेमळ. कधी त्यांच्या घरी गेलो की नेहमी म्हणायची, भाऊजी तुम्हाला माझ्या हातची फुटरी खिचडी आवडते ना, बसा मी आता फुटरी खिचडी आणि नागलीचा तेल लावलेला पापड घेऊन येते. उद्धव भाऊंची राहणी मात्र पूर्वीपासून आहे तशीच साधी, अत्यंत साधी आणि अजूनही तशीच. पांढरा सदरा, पायजमा, डोक्यावर पांढरी टोपी असा पेहराव. मुलांना इतक्या परदेश वाऱ्या करूनही आणल्यानंतर त्यांचं राहणीमान आहे तेच. तर काय, मेरा देश महान असंच. इकडे अण्णांच्या मुलांनी आणि नातवांनी तर तिकडे नानांच्या मुलांनी आणि नातवांनी विशेष प्रगती केली. संतोषने मुलीला डॉक्टरही केलं. आईच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी त्यांनी निसर्ग मालू ह्या कवनाई घोटी येथील रिसॉर्टची स्थापना केली. आज उद्धव भाऊंनी वयाची 80 पार केली. त्यांच्या या आनंद सोहळ्यात आपण सर्व सहभागी झालो आहोत. खैरनार घराण्याचा केंद्रबिंदू ठरलेल्या संतोषनं सर्व खैरनार परिवार एकत्र जोडण्याचं एक महत्त्वाचं काम केलं आहे. मग ते गेट टुगेदर असो, सामूहिक चक्रपूजा असो किंवा आजचा हा सहस्रचंद्र दर्शन आनंद सोहळा, या सर्वांच्या माध्यमातून संतोष जे काही करतोय ते अनन्यसाधारण आहे. आजकाल हम दो हमारे दो, माँ बाप को फेक दो अशी विकृती लयास येत असताना संतोष भाऊंनी आपल्या खैरनार परिवारासमोर एक आदर्श ठेवला आहे. चला तर मग विचार कशाला करताय, आजचा हा दिवस आमच्या तुमच्या सर्वांच्या लाडक्या उद्धव भाऊंना दीर्घ आरोग्यदायी निरामय आयुष्य लाभो ह्यासाठी शुभेच्छा देऊन आनंद जल्लोषात साजरा करू. आणि आमच्या उद्धव दादांनी अर्थातच तुमच्या माझ्या सर्वांच्या लाडक्या दादांनी सहस्रचंद्र दर्शन सोहळा याची देहा ह्याची डोळा पाहण्यासाठी चला जल्लोषात साजरा करूया. हा तुमचा माझा लाडका दादांचा वाढदिवस सहस्रचंद्र दर्शन सोहळ्याच्या रूपानं. शब्दांकन आपलाच लहान बंधू धनंजय खैरनार. हॅलो एव्हरीवन, मी सुरभी. आज मी दादांविषयी 2 शब्द बोलणार आहे. जेव्हा माझे वडील एक्सपायर झाले होते, सर्वात मोठा सपोर्ट दादांनी आम्हाला दिला होता. दादा अभ्यासाच्या मानानं खूपच स्ट्रिक्ट आहे. ते म्हणतात मला की तू पहिले प्रायोरिटी अभ्यासाला दे, मग एन्जॉय ते कर. शुभम दादा, केटी दिदी यांच्यासारखी मोठी हो, अभ्यास कर. ते माझे खूप लाड करतात. माझेच कुठं तर सर्वांचे, केतकी दिदी, शुभम दादा, सिद्धी, ओम, आमच्या सर्वांचे लाड करतात. ते नेहमी आम्हाला मोटिवेट करतात. ते खूप हेल्दी आहे. ते त्यांची रुटीन कधीच थांबवत नाही, कधीच नाही. नेहमी ते चक्कर मारतील सकाळी उठून, हेल्दी जेवण करतील. आम्हाला पण म्हणतात तुम्ही हेल्दी खा. हे असं ते खूप चांगले आहे. त्यांच्या वयाच्या मानाने ते खूपच हेल्दी आहे. ईश्वरचरणी हीच प्रार्थना आहे की त्यांनी नेहमी समृद्धी आणि सुखात राहावे. थँक्यू. नमस्कार. ज्यांनी ओळखलं नाही त्यांच्यासाठी मी शोभम. कचेरीतले तात्या, गल्लीतले आप्पा, आमच्या सर्वांचे दादा आणि फक्त माझ्या एकट्याचे बाबा यांच्या सहस्रचंद्र दर्शन सोहळ्यासाठी तुम्ही आलात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार, धन्यवाद. माझ्या आयुष्यातल्या ज्या काही चांगल्या गोष्टी घडल्या आहेत किंवा ज्या काही चांगल्या सवयी लागल्या, पैसे वाचवणे, सर्वांना मदत करणे, या सर्वांचं मूळ मला असं वाटतं की मी जे 1ली ते 4थी सटाण्याला माझ्या बाबांसोबत आजीसोबत राहिलो तिथे आहे. मला आजही आठवतं की बाबा रिटायर झाल्यानंतरही जवळपास 6-8 महिने कचेरीत जात होते काही कारण नसताना, आणि पुढचे 2, 4, 5 वर्ष लोक त्यांच्याकडे कामं घेऊन यायचे ज्याच्यासाठी ते त्यांना मदत करायचे. आणि अशा ज्या काही चांगल्या सवयी आहेत, दिवस संपल्यावर रोज ते त्यांचा पेन आणि डायरी घेऊन काय काय खर्च झाला सर्व लिहून काढायचे. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या समहाऊ दे सॉर्ट ऑफ सीप इन टू माय लाईफ ॲज वेल. रोज सकाळी न्यूजपेपर वाचलाच गेला पाहिजे. आठवड्यातून एकदा नखं कापली गेली पाहिजे. महिन्यातून एकदा कटिंग करायलाच लागेल. ह्या सर्व ज्या शिस्त होती त्यांची, 6 वाजता उठायलाच पाहिजे, ती सगळी कारणीभूत आहे ज्याच्यामुळे मी माझं शिक्षण पूर्ण करू शकलो. आणि चांगल्या ज्या काही गोष्टी झाल्या आयुष्यात त्या सगळ्या त्यांच्यामुळेच झाल्या असं मला वाटतं. सो त्यांच्या आरोग्यासाठी आणि आनंदमय जीवनासाठी मी नेहमीच प्रार्थना करेन. थँक्यू.
दादांचं तर म्हटल्यावर म्हणजे ते तर माझ्याशी नेहमी खेळत असतात, मला नेहमी चिमट्या काढत असतात, गुदगुली करत असतात, नेहमी आम्ही गप्पा मारत राहतो. म्हणजे जे लोक म्हणतायत की स्ट्रिक्ट आहेत दादा, नेहमी अभ्यासासाठी आणि घरात लवकर यायचं, मला तर कधीच काहीच बोलले नाही. तुला अभ्यास करायचा, त्यांना तर माहिती आहे माझे चांगलेच मार्क येतील म्हणून ते मला कधी बोलायचेच नाही. आम्ही नेहमी खेळायचो, चिमट्या काढायचो, एका दुसऱ्यांना मस्ती करायचो, एक दुसऱ्याच्या अंगावर उड्या मारा किंवा काय. बाबा जेव्हा पण माझ्यावर चिडायचे तेव्हा मी डायरेक्ट त्यांच्या मागे जायचो, मग ते बाबांनाच उलटं ओरडायचे. त्यानंतर बाबांची कधी हिंमत नाही झाली मला परत ते बोलण्याची. त्यानंतर त्यांच्या पुढे कोणाचा शब्द चालत नाही घरात, म्हणून मग मी त्यांच्या मागे लावून लपायचो की जेव्हा आई मारायला यायची. आई पण घाबरायची त्यानंतर त्यांना, आत्ता पण घाबरते, सगळेच घाबरतात मी सोडून. माहीत नाही माझ्याशी कधी त्यांचं असं आजोबा आणि नातूचं असं हेच नव्हतं. आम्ही मित्रांसारखेच राहिलो आहे नेहमीपासून. हॅलो, माझ्या दादांबद्दल म्हणायचं तर एक गोष्ट मी सांगते. जेव्हा नचिकेतचा जन्म होणार होता तेव्हा दादा आणि आजी माझ्यासोबत राहायला दमणला आले होते. त्यावेळेस दादांनी प्रत्येक घास स्वतःच्या हाताने मला खाऊ घातला होता. जेव्हा बाबा मागे लागायचे की माऊ अभ्यास कर, माऊ अभ्यास कर, तेव्हा दादा त्यांना सांगायचे, नको रे संतोष मागे लागू तिच्या, करेल तू तिच्या प्रमाणाने, तिच्या वेळे हिशोबाने. असं त्यांनी माझ्यावर कधीच बिलीव्ह करणं थांबवलं नाही. फक्त माझ्यावरच नाही तर नचिकेत, ओम, सुरभी, सिद्धी, शुभदादा आमच्या सगळ्यांवरच त्यांचा खूप जीव आहे आणि हेच आम्ही रेसिप्रोकेट करण्याचा प्रयत्न करतो. आय लव्ह यू दादा. हॅलो एव्हरीवन. सो अबाउट बाबा, लहानपणापासून त्यांच्यासोबत बाकीच्यांपेक्षा मी टाईम कमी स्पेंड केला आहे, बट ते स्टडी आणि डिसिप्लिनच्या बाबतीत खूप स्ट्रिक्ट आहेत. आणि आता नाशिकमध्ये आल्यापासून आम्ही दर विकेंडला भेटतो आहे. तर जेव्हा पण मी, सुरभी, उदयन, ओम आम्ही बाहेर जातो तेव्हा ते दरवेळी मला म्हणतात पाकिटातून पैसे घेऊन जा. सो दिस इज हिज वे ऑफ शोईंग लव अँड केअर. आय प्रे टू गॉड की ते असेच नेहमी हॅपी आणि हेल्दी राहतील. सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार. आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास व खूप छान आहे, कारण की आज माझ्या प्रिय आजोबांचा म्हणजे माझ्या दादांचा 80वा वाढदिवस आहे. त्यामुळे मला दादांबद्दल असे सांगायची वाटते की आमच्या जीवनातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व आणि मूळचे आधारस्तंभ आणि अनुभवाचे बोल सांगणारे आमचे दादा हे आमच्या सहवासात, त्यांच्या सहवासात माझे शिक्षण लहानपणी असताना 1ली ते 3रीमध्ये आजी आजोबांच्या सहवासात असताना सटाण्याला माझे पूर्ण झाले. दादांना सटाण्यामध्ये खेळणार तात्या म्हणून ओळखले जायचे. त्यामध्ये म्हणून त्यांना पूर्ण गाव ओळखत असल्यामुळे तिथं माझी पण खैरनार तात्यांचा नातू म्हणून ओळख होती. तर मला असं सांगायचं वाटतं की माझे अजून एक आहे की माझे वडील जेव्हा खूप सिरियस असताना दादांचा आम्हाला खूप मोठा सपोर्ट झाला. कारण की आम्ही सर्व घाबरून गेलेलो असताना आमच्या सर्वांमधील, आईमधील, माझ्यामधील, बहिणीमधील आत्मविश्वास त्यांनी जागा केला. म्हणून आम्हाला धीर धरला आणि आमच्या वडिलांना आम्ही बरं केलेलं होतं. पण काही कारणास्तव माझ्या वडिलांचं तर मला सर्वांना माहीतच असतात, ते वारले. पण त्यांचे पण आशीर्वाद आम्हाला लाभले आणि यापुढे पण लाभत राहणार. आणि आमच्या दादांबद्दल सांगायचं म्हटलं की दादांबद्दल प्रेमाचे संबंध खूप मोठे लहानपणापासूनच घट्ट झालेले आमचे. कारण की दादांच्या जीवनात जे काही घडलं त्यांनी आम्हाला सर्व नातूंना सांगितलं आणि यापुढं त्यांनी चांगलं त्यांनी आयुष्य त्यांचं घडवावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 अनुभवाचे बोल संपवतो. लव यू दादा. तुम्हाला वाढदिवसाच्या आणि 80व्या वाढदिवसाच्या महत्त्वपूर्ण खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी जित.
दादा जेव्हा घरी येतात तेव्हा ते सगळ्यांची आपुलकीने विचारपूस करतात. ते माझ्याशी भेटतात तेव्हा ते माझी चांगली आपुलकीने विचारपूस करतात. माझा अभ्यास कसा चालू आहे, माझं कॉलेज कसं चालू आहे, मी पुढे काय करणार आहे, ही सगळी विचारपूस झाल्यानंतर ते माझ्यापेक्षा वयाने बरेच मोठे आहेत. तर मग त्यांच्याकडे अनुभवही खूप असतात. तर मग त्या अनुभवांच्या गप्पा गोष्टी ऐकता ऐकता वेळ कसा निघून जातो हे मला कळत नाही. माननीय उद्धवराव तात्या साहेब, माझा सविनय नमस्कार. आपल्या सहस्रचंद्र दर्शन सोहळ्यास माझ्या लाख लाख शुभेच्छा. या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या बालपणीच्या आठवणी जागृत झाल्या, पण एकत्र बालपणी खेळलो, बागडलो, अभ्यास केला. आपल्या आईवडिलांच्या प्रेमळ अशा सानिध्यात आपल्याला राहायला मिळालं. यामुळे आणि आपली मुलं ही ह्याच बालपणाच्या सानिध्यात मोठी झाली आणि त्यांची जी मैत्री आहे योगायोगाने ती वृद्धिंगत झाली आणि आज तागायत टिकून राहिली. तर या दृष्टीने माझ्या या बालपणीच्या आठवणींना पुन्हा पुन्हा उजाळा मिळाला. आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला उत्तम आरोग्य लाभो आणि आपण 100 गाठावी अशी मनोमन इच्छा